तर मला श्रेयस आणि जितू दादा तुम्हाला दोघांनाही विचारायचं आहे. तुमची मैत्री खूप जुनी आहे. सगळ्यांनाच माहिती आहे तुम्ही एकमेकांचे किती घट्ट मित्र आहात. मला आज दोघांनी एकमेकांच्या आईविषयी बोलायचं आहे. कारण आपण आपल्या आईविषयी तर बोलतोच, पण जितू दादाने श्रेयस दादाच्या आईविषयी बोलायचं आणि श्रेयस दादाने जितू दादाच्या आईविषयी सांगायच्या. काही आवडणाऱ्या गोष्टी. का ती तुम्हाला पण तुमची आई वाटते? जितूच्या आईला आम्ही सगळे जीजी म्हणतो. जितू जीजी म्हणतो, मग आम्ही सगळे जीजी म्हणायला लागलो. आणि मी पहिला जितूला जेव्हा भेटलो तेव्हा जितूच खूप लहान होता. ओके. आणि जेव्हा जीजीला भेटलो तेव्हा मला असं झालं, जीजी तुझी आई आहे? म्हणजे जीजी तुझी ताई वाटते. जीजी पण छोटीशीच होती, बारीक छोटीशी. आणि मला जीजीमध्ये खूप वेळेला माझ्या आईला आणि जीजीचे फोटो जर का कम्पेअर केले ना तर खूप साम्य आहे ना. तसा चष्मा, तशी शरीरयष्टी छोटीशी, असं दोघींचं खूप सिमिलॅरिटी आहे. त्यामुळे मी जीजीला जेव्हा जेव्हा बघायचो तेव्हा मला आईच दिसायची माझी. आणि मग अर्थात आमची मैत्री वाढत गेली. आणि जीजीचा जो काय स्ट्रगल आहे, म्हणजे ह्याला मुंबईला पाठवण्यापासून हा परत पुण्याला गेला. परत जीजीनी सांगितलं, नाही तू आता गेलायस ना निर्णय घेऊन, आता तू मुंबईत जायचं आणि तू काहीतरी करून दाखवायचं. सो ती जीजी आणि त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहणारी जीजी, म्हणजे जीजीचे एवढे सॅक्रिफायसेस आहेत की आणि खरंच बोललं जात नाही. कधीच ते कळत नाही, लोकांपर्यंत समोर येत नाहीत. पण जीजीनी खूप सॅक्रिफायसेस केलेत, जीजीनी खूप मेहनत केली आहे आणि जीजीनी खूप कष्ट घेतलेत. याला आज हा इथपर्यंत जो दिसतोय ह्याच्या मागे अजूनही अर्थात आता वेगळ्या पद्धतीने जीजी काळजी घेते वगैरे, पण जीजीनी जे काही केलं आहे ह्याच्यासाठी ते असामान्य आहे, ते एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे. सो मला असं वाटतं की जीजी जर का ह्याची आई नसती ना तर हा इथे पोहोचूच शकला नसता. म्हणजे आज हा जितू जे बोलतो ते आपल्याला आवडतं, जितू जे करतो ते आपल्याला आवडतं, जितू जसा आहे तसा आपल्याला आवडतो, आपला वाटतो. पण या सगळ्यामध्ये त्या जीजीचा एवढा मोठा वाटा आहे ना की तुम्ही इमॅजिन नाही करू शकत. आणि मला वाटतं या निमित्ताने थँक्यू सो मच. पण जीजीला तिचं क्रेडिट मिळायलाच पाहिजे. खरं आहे. पण आणि म्हणजे मला असं वाटतं की मी थोडा श्रेयस हा खूप शिस्तबद्ध, खूप सौजन्यशील मुलगा आहे. मी तसं नाही आहे. त्यामुळे जीजी अजूनही कशी काय म्हणजे हँडल करते. पण श्रेयसच्या आईबद्दल, काकूबद्दल काय सांगू मी. आता जसं तो म्हणाला ना की साम्य आहे, तर तसं मी पहिल्यांदा जेव्हा मुंबईत आलो तर मुंबईत आल्यानंतर मी ज्या घरात पहिल्यांदा जाऊन जेवलो ते घर गुरुकृपामध्ये श्रेयसचं होतं. क्या बात आहे. ज्या घरात पहिल्यांदा गेलो तिथे गेल्यानंतर ना फार कमी वेळेला असं होतं की जेव्हा आपल्यासाठी खूप काहीतरी असं केलं जातं ना तेव्हा आपण फार आक्रसतो. म्हणजे की अरे, ज्या घरामध्ये चपला कुठे काढाव्यात हे कळत नाही ना त्या घरामध्ये आपण वावरू शकत नाही नीट. म्हणजे ते घर आपलं वाटत नाही. पण तिथे गेल्यानंतर म्हणजे ज्या पद्धतीनं तिने माझ्याशी बोलायला सुरुवात केली, इवन आज काकाची खूप आठवण येते. तो काका आणि काकू दोघांनी ज्या पद्धतीने बोलायला सुरुवात केली, ज्या पद्धतीनं आपलं करून घेतलं, काही कळलं पण नाही. म्हणजे क्षणार्धात. आणि ते घर छोटंच होतं, असं नव्हतं की ते घर खूप मोठं होतं. 3 BHK होते, 2 BHK नाही, ते छोटंसं घर होतं. पण ते आम्ही मुलंही लहान लहानच होतो. पण ते खाणं पिणं असेल, म्हणजे ती चव तिच्या हाताची असेल. तिने ज्या वेळेला पहिल्यांदा वाढदिवस होता श्रेयसचा आणि माझा वाढदिवस एकाच दिवशी आहे, 27 जानेवारी. तो ठेवलेला केक असेल, त्या केकवर साधी गोष्ट आहे, हॅपी बर्थडे जितू अँड श्रेयस लिहिलं होतं. आधी माझं नाव लिहिलं होतं. आणि मी तो आयुष्यात कापलेला पहिला केक. आता वाटेल तुम्हाला की याला काय केक कापला याच्यात काय, तर ते तुम्हाला ते त्यालाच कळेल की ज्याला आपण कुठून येतो आणि कुठे आपल्याला प्रेम मिळतं. म्हणजे पत्र्याचं का असे ना, घर जेव्हा बनतं ना आपलं, हे काय असतं हे त्यालाच कळतं ज्याच्याकडे घर नसतं. तर ती जी माया, ते प्रेम एका अनोळखी शहरामध्ये ते मिळणं हे फार महत्त्वाचं असतं. की इतक्या मोठ्या शहरात एक घर आहे जिथे मी कधी जाऊ शकतो, बेल वाजवू शकतो आणि तिथे मी जाऊन सांगू शकतो की मला ना भूक लागली, मला खायला द्या, मला वाढा.
आणि त्याच्यातही चांगलं जेवण. म्हणजे काकू एक्स्ट्रॉर्डनरी कुक आहे ती. तो आज अर्थातच जे काही आहे ते त्याची मेहनत तर आहे, पण फायनली ते त्या आईने दिलेलं ते रूप बघा त्याचं, ते कुठून आलं, ते आईकडून आलं. मग वा. असा हिरो सारखा दिसणारा मुलगा तो. ते जरी जीजी आणि काकू सेम दिसत असली तरी मी आणि हा सेम दिसत तो हिरो दिसतो म्हणून त्याला हिरोची कामं मिळाली आणि बाजीमध्ये मी विलन होतो.